जर रवी रेषा प्रबळ असेल, धनरेषा प्रबळ असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तुंग यश मिळतं. अशा व्यक्ती आपल्याबरोबर दुसऱ्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊन विकास डेव्हलपमेंट करण्याचं कार्य करतात. काही शुभचिन्ह जर असतील, शुक्र बलवान असेल, गुरु बलवान असेल तर विभक्त राहून सुद्धा नंतर समेट होऊन परत वैवाहिक आयुष्य सुखमय होण्याचे संकेत ही रेषा दर्शवते. अशा व्यक्तींनी उपासना, देवीची उपासना, कुलदेवीची उपासना, गणपतीची उपासना मनापासून जर केली तर आहे त्या परिस्थितीवर मात करायची ताकद मिळेल. भविष्यशाला. नमस्कार. भविष्यशालेच्या या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हात जोडून मी स्वागत करतो. हात जोडून याच्याकरता म्हणतोय कारण ज्या ज्या लोकांनी मागचा भाग बघितला असेल त्याला सगळ्या लोकांना कळलं असेल की आपले हे जे 2 हात आहेत याच्यामध्ये आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं काही दडलेलं आहे. आणि हे म्हणणं माझं नाही आहे, हे आहे आजचे आपले जे पाहुणे जे मागच्या भागामध्ये सुद्धा आपल्याबरोबर होते, हेमंत रणनवरे सर, जे हस्तरेषा तज्ज्ञ आहेत. आणि मागच्या भागामध्ये त्यांनी इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या हाताच्या बाबत, आपल्या हाताच्या रेषांबाबत, आपल्या उंचवट्याबाबत. अनेक समज गैरसमज त्यांनी इतके दूर केलेले आहेत की आपल्याला जे पहिल्यापासून असतं ना की अरे बाबा हाताचं हे असलं की ते असलं की ते, हे सगळे समज गैरसमज दूर करणारा पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर इथं तो लिंक करतो, तो नक्की बघा. आणि तो भाग बघितल्यानंतर म्हणजे तो भाग बघा किंवा हा भाग जर तुम्ही स्वतंत्ररित्या बघत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण अजूनही आपण या विषयामध्ये आता खोल शिरणार आहोत. हाताच्या आपल्या ज्या वेगवेगळ्या रेषा असतात त्या आपल्या हातावरती कशा दिसतात, त्याचं काय महत्त्व असतं, ते स्ट्रॉंग असेल तर काय होतं, वीक असेल तर काय असतं, वीक असलं तर काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं डिटेलमध्ये मार्गदर्शन काका करणार आहेत. सो काका, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत, धन्यवाद. आणि वेळ न दवडता सगळ्यात पहिल्यांदा सांगा की हाताच्या कोणत्या रेषेबद्दल आता आपण बोलणार आहोत. प्रत्येका जीवनामध्ये धन पाहिजेच असतं, पैसा पाहिजे असतो, प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. तो श्रीमंत होण्यासाठी मेहनत पण घेणं तितकंच गरजेचं आहे, तितकंच कष्ट घेणं गरजेचं आहे. पण तो ज्या प्रमाणात कष्ट करतो, ज्या प्रमाणात मेहनत घेतो, त्याप्रमाणे त्याला आर्थिक सोर्स आहे का, आर्थिक सोर्स होतो का, हे धनरेषेवरून समजतं. आज आपण धनरेषेवर बोलणार आहोत. ओके काका, आपल्याला काही इलिस्ट्रेशन दाखवणार आहे, त्याच्यावरनं आपल्याला अजून चांगल्या रीतीने कळणार आहे की धनरेषा कोणती असते आणि त्याच्यावरनं काय काय आपल्याला पाहायला मिळतं. आता मी हाताचे पिक्चर दाखवतोय. ते पहिला पिक्चर आहे धनरेषा. ही धनरेषा मणिबंधातून निघालेली आहे. ज्या व्यक्तींच्या तळहातावर अशा प्रकारची रेषा भासमान होत असेल, म्हणजे दिसत असेल, तर अशा व्यक्ती जीवनामध्ये धन, मान, सन्मान मिळतच असतात. अशा प्रकारची रेषा मणिबंधातून उगम पावून सरळ शनी पर्वतावर विराम पावत असेल, सोबत या रेषेवर कोणतेही छेद न जाता ती सरळ गतिमान शनी पर्वतावर होत असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये अपार धन मिळवतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हातावरची रवी रेषा सुद्धा प्रभावी लागते. रवी हा मान सन्मानाचा कारक आहे, रवी हा ऐश्वर्याचा कारक आहे, रवी हा उत्कर्षाचा कारक आहे. जर रवी रेषा प्रबळ असेल, धनरेषा प्रबळ असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तुंग यश मिळतं. यशाबरोबर कीर्ती सुद्धा मिळते, आणि ज्या वेळेला कीर्ती मिळते त्याच वेळेवर पैसा, धन, संचय, मान, सन्मान सुद्धा मिळतो. बर काका, तुमच्या आता बोलण्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख आला. एक म्हणजे मणिबंध. मणिबंध म्हणजे नक्की हाताचा कोणता भाग? मणिबंध म्हणजे हा हाताचा हा भाग जिथं आपला तळवा, मनगट वागतं, तो हा भाग मणिबंधाचा भाग. मणिबंधाचा. मणिबंधातून ती धनरेषा सुरुवात झाली, त्याच्याबद्दल मी पहिला पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे. त्या धनरेषेचा अर्थ काय आहे. ओके, जाऊयात पुढच्या चित्राकडे, आता पुढच्या हाताच्या प्रकाराकडे, चित्राकडे, पुढच्या चित्राकडे. हा, आता पुढचं, आता दुसरं चित्र आहे धनरेषेचं. धनरेषा आयुष्य रेषेतून उगम पावते. आता धनरेषा कुठून हातावरच्या प्रत्येक भागातून उगम पावते, आणि त्या उगम पावलेल्या
प्रत्येक भागातल्या धनरेषेचे वेगवेगळं महत्व आहे. आता 2 नंबर पिक्चर मध्ये मी धनरेषा आयुष्य रेषेतून उगम पावल्याचं दाखवलेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील आयुष्य रेषेतून भाग्यरेषा धनरेषा उगम पावत असेल व ती उगम पावताना ती सरळ शनी पर्वताकडे जात असल्याचे दिसत असेल तर अशा व्यक्ती करत असलेल्या व्यवसायात नोकरीमध्ये संघर्ष करत स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर धन कमवण्याचा प्रयत्न करतो. साधारण अशा धनरेषेचं कालमापन करणं गरजेचं आहे. कोणत्या वयापासून त्या जीवनामध्ये धनसंचय व्हायला सुरुवात झाली, कोणत्या वयापासून त्याला धन मिळायला सुरुवात झाली, कोणत्या वयापासून मध्ये त्याच्या जीवनात उत्कर्ष झाला, हे या 2 नंबरच्या पिक्चरवरून आपल्याला समजतं. काका ह्यात ही जी तुम्ही 2 नंबरची लोक सांगितली तर साधारण ह्या लोकांचा स्वभाव कसा असतो? अशा व्यक्तींचा स्वभाव चिकट असतो. एखादं हातातलं काम घेतलं ते चिवटपणे करतात, अर्धवट सोडत नाहीत. मग याच्यासाठी त्यांचा रवी पण बलवान पाहिजे, शनी पण बलवान पाहिजे. तर अशा व्यक्ती अतिशय निस्वार्थीपणे निडरपणे घेतलेलं काम पूर्ण करतातच. वा 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 वा. जाऊयात पुढच्या प्रकाराकडे. आता 3रा प्रकार आहे धनरेषा शुक्र पर्वतावरून आलेली आहे. शुक्र पर्वतावरून धनरेषा दाखवलेली आहे मी. ज्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर शुक्र पर्वतावरून, हा शुक्र पर्वत आहे, शुक्र पर्वतावरून धनरेषा उगम पावत असेल तर अशा व्यक्तींचा विवाह झाल्यानंतर भाग्योदय होतो. प्लस त्याच्यामध्ये गुरु पर्वतावर फुली चिन्ह असेल तर सोने पे सुहाग, हमखास त्या व्यक्तीचा विवाह झाल्यानंतरच भाग्योदय होणार हे विश्वासाने मी सांगतो. जर तुमच्यापैकी अनेक लोकांच्या बाबतीत असं झालं असेल की बाबा तुमचं लग्न झालं, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा जोडीदार आला आणि मग जर तुमची भरभराट सुरू झाली असेल तर तुमचा हात या प्रकारचा आहे आणि जर तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तर कमेंटमध्ये येस लिहायला विसरू नका. काका जाऊयात पुढच्या हाताच्या प्रकाराकडे. आता 2रा प्रकार आहे धनरेषेचा. ही धनरेषा मंगळ पर्वतावरून निघालेली आहे. मंगळ पर्वत हा इथं आहे, हा 2रा मंगळ. ज्या व्यक्तीच्या तळहातावर मंगळ पर्वतावरून धनरेषा उगम पावत असेल आणि ती उगम पावताना कुठलेही दोष विरहित असेल, म्हणजे त्या रेषेवर कुठल्या आडव्या रेषेने छेद जात नसेल, अशुभ चिन्ह नसेल, तर अशा व्यक्तीचे बालपण अतिशय कष्टमय जाते. अशांची प्रकृती चांगली असल्यामुळे उत्तम खेळाडू सुद्धा होऊ शकतात आणि त्या खेळाडूच्या खेळण्यामधून त्यांना अर्थार्जन चांगलं होऊ शकतं. याच्यासाठी रवी पर्वत सुद्धा बलवान असावा लागतो. आपल्या इथे अनेक असे खेळाडू आहेत की बाबा ज्यांचं लहानपण खूप कष्टामध्ये गेलंय पण मोठे होऊन ते खूप मोठे खेळाडू झालेत. मला वाटतं त्या सगळ्यांचा जो हात आहे तो ह्या सगळ्या प्रकारामध्ये घडणारा असेल. आता 5वा धनरेषेचा प्रकार आहे. धनरेषा 5वा धनमंगळातून निघालेली आहे. ज्या व्यक्तीच्या तळहातावरील धनरेषा अशा प्रकारची भासमान होत असेल, उगम पावत असेल आणि ती सरळ दोषविरहित शनी पर्वताकडे जात असल्याची दिसत असेल तर अशा व्यक्ती सैन्य दलामध्ये, सशस्त्र दलामध्ये आपलं उत्तुंग कार्य करतात. नावलौकिकाबरोबर पैसा सुद्धा त्यांना मिळतो. याच्या जोडीला रवी बलवान असावा लागतो, शनी बलवान असावा लागतो, तर उत्तुंग कार्य करतात सशस्त्र दलामध्ये, सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये. जर तुमच्या घरातलं कोणी सैन्यामध्ये असेल तर त्यांचा हात नक्की बघा आणि कमेंटमध्ये काका जे काय सांगताय ते तुम्हाला पटतंय का, त्यांचे हात खरंच असे आहेत ना, आम्हाला नक्की सांगा. कारण कसं आहे, हे जे संवाद आहेत ना हे एकतर्फी नाही आहेत, हे आपले दोघांचे संवाद आहेत आणि हे तसेच व्हायला पाहिजे. धनरेषा हाताच्या पंजाच्या मध्यभागून उगम पावलेली दाखवलेली आहे मी. मध्यभागातून एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील धनरेषा राहू पर्वतावर, तिथं राहू पर्वत आहे, राहू पर्वतावरून उगम पावून शनी पर्वताकडे गतिमान होत असल्याची दिसत असेल, अशा व्यक्तींच्या वयाच्या 30च्या आतला कालखंड अतिशय कष्टमय जातो. त्यांचा भाग्योदय हा 30-32 नंतर होण्याचे संकेत ही रेषा दर्शविते. क्या बात आहे. म्हणून काका जे सांगतात ना की प्रत्येकाच्या हाताच्या रेषा ह्या वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या हाताची रेष ही काही ना काहीतरी वेगळं सांगत असते.
ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये ते योग्य मार्गदर्शन घेऊन मग आपण पुढे जायला पाहिजे. सो मला असं वाटतं आपण धनरेषेचे इनफ प्रकार बघितलेले आहेत. तुम्हाला जर ह्याच्यावरती अजूनही आमच्याकडनं अपेक्षित असेल की बाबा धनरेषेचे अजून आम्ही प्रकार सांगायला पाहिजेत, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्ही खास धनरेषेवरती एक वेगळा एपिसोड करू आणि तो तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो मला असं वाटतं काका आपण आता पुढच्या रेषेकडे जाऊयात. एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर धनरेषेचा अभाव असेल, मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन आहे का, नाही आहे का, हे बघण्याचं रेषाशास्त्र, बघण्याची दिशा रवी रेषेवरून बघितलं जातं. बर, मग रवी रेषेची आज आपण माहिती घेणार आहोत. रवी रेषा ही चंद्र उंचावटून निघते, मणिबंधातून निघते, आयुष्य रेषेतून निघते, मंगळावरून निघते, हृदय रेषेतून निघते, मस्तक रेषेतून निघते आणि हाताच्या विविध शुक्र उंचावटून निघते. तळ हाताच्या विविध भागावरून रवी रेषा उगम पाहून ती रवीकडे जात असल्याची, गतिमान होत असल्याची दिसते. मग जर ही रवी रेषा प्रभावी असेल, दोषविरहित असेल, तर अशा व्यक्तींचं जीवन अतिशय सुखमय, आनंदमय जातं. रवी हा राजा आहे. रवी हा एनर्जी देणारा ग्रह आहे. त्यामुळं रवी रेषेवरून महत्व, अनन्य साधारण महत्व रवी रेषेला आहे. क्या बात. अनेकांच्या तळहातावर मणिबंधातून रेषा उगम पाहून ती सरळ रवी रेषेकडे जाताना दिसते. तर अशा व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असतात. बर बर. दुसरं, रवी रेषा हाताच्या तळहातातून उगम पाहून त्या रेषेला कोणत्याही प्रकारचे छेद न जाता रवी रेषेवर, रवी पर्वतावर विराम पावत असेल, तर अशा व्यक्तींचा आयुष्य सुखमय, आनंदमय जाण्याचं संकेत ही रेषा दर्शवते. कारण कसं सूर्य तळपणारा आहे ना, तो जर तुमचा एकदम ठसठशीत असेल, तर जसा सूर्य जसा तेजस्वी असतो तसं तुमचं आयुष्य सुद्धा एकदम तेजस्वी जाऊ शकतं. बरोबर आहे काका? बरोबर. चला पुढचा रवी रेषेचा. दुसरं, रवी रेषा शुक्र पर्वतावर निघालेली आहे. एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर रवी रेषा शुक्र पर्वतावर निघाली, उगम पाहून ती सरळ रवी पर्वतावर गतिमान होत असताना स्थिर होत असेल, तर अशा व्यक्तींच्या भाग्योदय हा विवाह झाल्यानंतरच होतो. कारण ज्या पर्वतावरून रेषा उगम पावते त्या पर्वताचे शुभ गुणधर्म घेऊन ती गतिमान होत असते. पण काका मला एक सांगा, की जेव्हा तुम्ही आता सांगता की विवाहाच्या नंतर एखाद्याचं भाग्योदय होतं, पण मग ते स्त्री पुरुष कोणी असू शकतो, कोणी असू शकतो. एखाद्या महिलेच्यावर रवी रेषा शुक्र पर्वतावर निघत असेल, उगम पाहून दोषविरहित असेल आणि रवी पर्वतावर जात असेल, तर अशा स्त्री पुरुषांचा विवाह झाल्यानंतर भाग्योदय होण्याचे संकेत जास्ती असतात. सो जर तुमचा नवरा किंवा बायको हे तुमच्या आयुष्यामध्ये असंच काय म्हणतात ना, सूर्यासारखं तेज घेऊन आलेले असतील आणि जर लग्नानंतर तुमचा छान अशी भरभराट झाली असेल, तर आम्हाला कमेंटमध्ये येस म्हणून नक्की सांगा. काका जाऊयात पुढच्या प्रकाराकडे. आता रवी रेषेचा तिसरा प्रकार मी काढलेला आहे. आयुष्य रेषेतून रवी रेषा उगम पाहून रवी पर्वतावर जात असेल, एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रवी रेषा आयुष्य रेषेतून उगम पाहून रवी पर्वतावर जात असेल, तर अशा व्यक्तींचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो, स्वतःच्या कर्मावर विश्वास असतो. आपलं कष्ट, मेहनत या गोष्टीवर ते भर देतात आणि त्याच्यातून यश संपादन करतात. क्या बात आहे. सो जसे सूर्याची गुण असतात तसंच हे सगळे गुण आहेत. जर एखाद्याची रवी रेषा आयुष्य रेषेतून उगम पावून रवी पर्वताकडे जात असेल, तर अशा व्यक्ती आपल्याबरोबर दुसऱ्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊन विकास, डेव्हलपमेंट करण्याचं कार्य करतात. ही इंडिकेशन या रवी रेषा देते. सो मला असं वाटतं की जे मोठमोठ्या कंपन्यांचे जे बॉसेस आहेत, त्यांच्या हाताची रवी रेषा ही अशी असावी की जे फक्त एकटे मोठे होत नाहीत, तर सगळ्यांना बरोबर घेऊन मोठे होतात. सो एक काम करा, तुमचा बॉस किंवा तुम्ही जर जिथे काम करत असाल की जिथे तुम्हाला माहिती आहे की अरे हा माणूस खूप चांगला लीडर आहे, त्याच्या हातावरती अशी रवी रेषा आहे का, नक्की पडताळून बघा. पुढचा प्रकार. आता दुसरा प्रकार घेतला मी, मंगळ पर्वतावरून निघणारी रवी रेषा. मंगळ पर्वतावर उगम पाहून, मंगळ पर्वत कोणता, हा एक मंगळ आणि दोन मंगळ, पहिल्या मंगळ पर्वत रवी रेषा उगम पाहून आयुष्य रेषेला क्रॉस करून, मस्तक रेषेला क्रॉस करून, हृदय रेषेवर क्रॉस करून रवी पर्वतावर गतिमान होत असेल, तर अशा व्यक्ती सशस्त्र दलामध्ये
उत्तुंग कार्य करतात. बर. कारण का मंगळाचा गुणधर्म घेऊन ती रवी रेषा रवीकडे जात असते. रवीचे गुणधर्म पण मिळतात त्याला आणि मंगळाचे पण गुणधर्म मिळतील. मग अशा व्यक्ती हिंमतबाज, धडाडीकेबाज, म्हणजे झोकून देऊन काम करणारे असतात. वा. आता पुढचा प्रकार आहे हृदय रेषेतून रवी रेषा उगम पावत असेल तर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रवी रेषा हृदय रेषेतून उगम पावत असेल आणि उगम पावत असताना दोष विरहित असेल आणि रवी पर्वतावर गतिमान होऊन स्थिर होत असेल तर अशा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी हिरारीने काम करतात. अशा व्यक्तींच्या वयाच्या त्यांच्या 35 वर्षानंतर भाग्योदय होण्याचे संकेत ही रेषा दर्शविते. म्हणजे ते आपण म्हणतो ना मराठीमध्ये म्हण आहे की बाबा लात मारीन तिथनं पाणी काढीन, त्याची म्हण या नाही. लोकांना. अशा प्रकारची रवी रेषा जर असेल तर अशा व्यक्ती प्रयत्न करणं कधी सोडत नाही. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं पण म्हणू. आणि अपयश आले तरी सुद्धा खचून जात नाहीत. त्या अपयशावर मात करण्यासाठी आटोकाट पर्यंत करतात पण त्यामध्ये ते यशस्वी होतातच. वा. आपले रवी रेषेचे प्रकार अजून बघायचे आपण. मला एक प्रश्न आहे कारण मी तो तुम्हाला नंतर विचारतो. नाही सांगा तुम्ही. आता 5वी रवीरेषा हृदय रेषेतून रवी रेषा उगम पावत असेल तर एखाद्या व्यक्तीच्या रवी रेषा हृदय रेषेतून उगम पावत असल्याचे दिसत असेल किंवा रवी पर्वतावर स्थिर होत असले दिसत असेल तर अशा व्यक्तीचा भाग्योदय हा त्यांच्या वयाच्या 50 नंतर होतो. बर बर बर. कारण का रवी रेषा हृदय रेषेतून उगम पाहून रवीवर स्थिर होते हृदय रेषेतून. अशा व्यक्तींचा 50 नंतर भाग्योदय हमखास होतो. उदाहरण समोर बसलेलं आहे. काका मला ना एक प्रश्न मगाशी ऍक्च्युली धनरेषेच्या वेळेला सुद्धा विचारायचा होता, जो विचारायचा माझा राहून गेला. मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही धनरेषेचे वेगवेगळे प्रकार सांगितले पण एखाद्याची धनरेषा जर कमकुवत असेल तर असा एक सर्वसाधारण काही उपाय किंवा अशी उपासना काही आहे का की जी तू करू शकतो की बाबा सपोज एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे येऊन हात दाखवणं नसेल शक्य पण त्याला माहिती त्याची धनरेषा कमकुवत तर अशा लोकांनी कोणती उपासना करायला पाहिजे? आता चांगला प्रश्न विचारला. रेषा कमकुवत असणं म्हणजे काय हा एक प्रश्नच पडतो मला. ती रेषा कमकुवत कशामुळे झाली हा एक दुसरा प्रश्न पडतो. मग त्या रेषेला बळ देण्यासाठी कोणती उपासना केली हा तिसरा प्रश्न पडतो. आता रेषा कमकुवत असणं म्हणजे वीक असणं. जर वीक असेल तर ज्या व्यक्तीची धनरेषा रवी रेषा किंवा थोडक्यात म्हणजे धनरेषा वीक असेल तर अशा व्यक्तींनी महालक्ष्मीची उपासना जरूर करावी. ज्या व्यक्तींची रवी रेषा वीक आहे, रवी रेषेला बळ नाही, रवी रेषेला छेद गेलेत, धनरेषेला छेद गेलेत तर अशा व्यक्तींनी रवी रेषेला छेद गेलेत अशा व्यक्तींनी सूर्यनारायणाची उपासना जरूर करावी. आणि आता जाऊया त्या रेषेकडे की ज्याच्याकडे आपल्या सगळ्यांच्याच हृदयाची धडधड जी आहे ती वाढणार आहे. कारण आता आपण बोलणार आहोत विवाह रेषेबद्दल. आताच काकांची गप्पा मारताना मला कळलं की जसं आपण पत्रिकेमध्ये गुणमेलन करतो तसं हस्तरेषांनी सुद्धा ग्रहमैत्री करता येते आणि त्याच्यावरती त्यांचा अभ्यास चालू आहे. जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही त्याच्यावरती पण एक वेगळा एपिसोड करू शकतो. पण काका आता जाऊया सध्या विवाह रेषेकडे. आजकाल प्रत्येक ठिकाणी विवाह अतिशय ज्वलंत प्रश्न बनलेला आहे. मग तो विवाह रेषावर मी बोलणार आहे. मग विवाह रेषा निकोप पाहिजे. हातावरचा गुरु पर्वत सुद्धा निकोप पाहिजे म्हणजे दोष विरहित पाहिजे. हातावरचा शुक्र पर्वत दोष विरहित पाहिजे. एका रेषेमुळं विवाह लांबला असं नाही चालत. काही ग्रहस्थिती सुद्धा त्याला कारणीभूत असते. नुसतं विवाह रेषा यांनी विवाह लांबला किंवा घटस्फोट झाला किंवा अजून काय झालं तर तसं नाही आहे. त्या विवाह रेषेबद्दल आपण बोलणार आहोत. आता 1 नंबरचं मी पिक्चर टाकलेलं आहे. ज्या प्रकारची विवाह रेषा अशा प्रकारची एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा दिसत असेल, निकोप असेल तर अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुखमय आनंदमय जातं. त्याच्या जोडीला गुरु पर्वत बलवान पाहिजे, त्याच्या जोडीला रवी पर्वत शुक्र पर्वत बलवानच पाहिजे. तर अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुखमय आनंदमय वैवाहिक जीवन आणि आयुष्याचा जोडीदार अतिशय चांगला मिळतो. 2 नंबरची विवाह रेषा दाखवलेली आहे मी. थोडीशी
हृदय रेषेकडे वक्र झालेली आहे. मुळात म्हणजे विवाह रेषा करंगळीच्या खाली हृदय रेषेच्या वरच्या बाजूला म्हणजे तळहाताच्या खालच्या दिशेने दिसते. ती दुसऱ्या क्रमांकाची विवाह रेषा ही हृदय रेषेकडे वक्र झाल्याची गतिमान झाल्याची दाखवलेली आहे. एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा हृदय रेषेकडे जात असताना वक्र होत असेल हृदय रेषेकडे, तर अशांचे विवाह झाल्यानंतर अनंत अडचणी निर्माण होतात. बापरे. परंतु गुरु पर्वत आणि शुक्र पर्वत बलवान असेल तर अशा व्यक्ती त्या अडचणीवर मात करून आपलं आयुष्य वैवाहिक आयुष्य सुखमय करण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोकांना आता दिसत असेल की बाबा लग्नानंतर अनेकांचे अनेक अडथळे आले, किंवा अनेक लोक अशीही असतील की बाबा लग्नामध्ये प्रॉब्लेम आहेत पण तरी सुद्धा त्यांनी ते लग्न निभवून दिले. त्यांनी त्यांचे हे जे उंचवटे त्यांच्याकडे एकदा लक्ष द्यायचं. सगळ्यात पुढचा प्रकार, तिसरा प्रकार आहे विवाह रेषा बुधाकडे वक्र झालेली दाखवलेली आहे. बुध पर्वताकडे एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील विवाह रेषा बुध पर्वताकडे गतिमान होत असल्याचे वक्र होताना दिसत असेल तर अशा व्यक्तींचा विवाह ठरवताना अनंत अडचणी निर्माण होतात. हातावर काही एखादं शुभ चिन्ह जर असेल तर अशा व्यक्ती त्या संकटावर मात करून वैवाहिक सुख भोगण्याचे प्रयत्न करतात आणि त्याच्यात यशस्वी होतात. अच्छा. सो जर तुम्हाला विवाहामध्ये अडचणी येत असतील तर सगळे प्रयत्न करून झाले असतील तर एकदा तुमच्या हस्तरेषा पण तपासून बघायला काय हरकत नाही. चौथा प्रकार आहे विवाह रेषेला फाटे फुटणे. सापाची जीभ कशी दोन तोंड, जिभेला दोन दिशा असतात तसे विवाह रेषेला फाटे फुटणे. एखाद्या व्यक्तीच्या हातावर तळहातावर विवाह रेषा पुढे दोन फाटे फुटत असतील तर अशा व्यक्तींचा विवाह झाल्यानंतर अडचणी निर्माण होतात. शेवटी विभक्त राहण्याचा प्रसंग येतो. परंतु हातावर काही शुभचिन्ह जर असतील, शुक्र बलवान असेल, गुरु बलवान असेल तर विभक्त राहून सुद्धा नंतर समेट होऊन परत वैवाहिक आयुष्य सुखमय होण्याचे संकेत ही रेषा दर्शविते. वा. मला असं वाटतं ही वेळ कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात येऊ नये. पण जर तुम्ही अशा कोणत्याही प्रॉब्लेममधनं जात असाल तर मी काकांचा जो नंबर आहे तो आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नक्की तुमचा हात दाखवा. कारण कसं आहे, लग्न हे फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं, ते दोन कुटुंबातलं असलं आणि ते कुठल्याही पद्धतीमध्ये तुटायला नाही पाहिजे. सो ते मार्गदर्शन नक्की घ्या काकांकडनं. काका, पुढच्या हाताकडे जाऊ. आता विवाह रेषा जिथून सुरुवात होते तिथे यव चिन्ह आहे. यव चिन्ह म्हणजे बदामाच्या आकाराचं चिन्ह आणि त्या विवाह रेषेला फाटे फुटत असतील तर अशा व्यक्तींचा तळ हातावर अशा प्रकारची विवाह रेषा भासमान होत असेल तर अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये दुभंगलेलेपणा जास्त येतो. अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये अशांतता निर्माण होते, कटकटी निर्माण होतात. शेवटी विभक्त होण्याचा प्रसंग येतो. अपवाद हातावर गुरु पर्वत, शुक्र पर्वत काही शुभचिन्ह असतील तर त्याच्यात अशा परिस्थितीतून सुद्धा सही समज सुटण्याचा योग हातावर येतो. मात्र अशा व्यक्तींनी उपासना, देवीची उपासना, कुलदेवीची उपासना, गणपतीची उपासना मनापासून जर केली तर आहे त्या परिस्थितीवर मात करायची ताकद मिळेल. काका, मला एक सांगा की आता जेव्हा तुम्ही हे शेवटचे हे जे दोन विवाह रेषेबद्दल बोललात की जिथे उपासना आणि हे करायला पाहिजे, पण अशा वेळेला फक्त एका पार्टनरचा हात बघायला लागतो का दोघांच्याही पार्टनरचे हात बघायला लागतो? विवाह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वैवाहिक सुख कमी आहे, मग अशा वेळेला दोघांचा सुद्धा हात बघणं गरजेचं आहे. कुणाच्या हातात दोष आहे, कुणाच्या विवाह रेषेत दोष आहे, कुणाच्या हातावर शुक्र पर्वत खराब आहे, कुणाच्या हातावर गुरु पर्वत खराब आहे, कुणाच्या हातावर काही अशुभ चिन्ह आहेत का, हे दोन्ही गोष्टी बघितल्याशिवाय आपण निष्कर्ष करू शकत नाही. सो जर नातं टिकवायचं असेल तर मला असं वाटतं की दोन्हीही पार्टनरनी त्यांचे हात दाखवणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे उपासना करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला हा सगळा विषय खूप इंटरेस्टिंग आणि खूप फॅसिनेटिंग वाटतोय, पण आपल्याकडे वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे आजचा भाग जरी इथे मी थांबवत असलो तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा काकांनी आपल्याकडे परत यावं, जे वेगवेगळे उंचवटे, आता अजूनही जे रेषांबद्दल ते बोलले की बाबा हृदय रेषा आहे, नाहीतर बुधाचा उंचवटा बोलले की जर रवी लाईनवरती जर अजून तुम्हाला अजून
डिटेलमध्ये ह्याच्यावरती अनालिसिस हवं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला येस नक्की लिहा, जेणेकरून मी काकांना पुन्हा बोलवेन आणि पुन्हा एकदा भविष्यशालेचा हा जो आपला एपिसोड आहे हा असा छान अनुभवाने नटेल. कारण मी काय म्हणतो माहिती का मी, कारण हे जे प्रत्येक येणारा पाहुणा आहे ना, हा त्याचं ज्ञानाने आपल्याला एक नवीन अनुभव, नवीन शिकण्याची एक बळ देतो. त्यामुळे नक्की 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 आजचा भाग, आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. काका तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, धन्यवाद. कोणताही आडपडदा न ठेवता अतिशय स्पष्टपणे आपण म्हणतो ना की हातचं न राखता तुम्ही सगळं सांगितलं, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आपण मला चॅनेलवर बोलवलं, माझ्या ज्ञानाचं जे काही मी शिकलो, जे काही ज्ञान घेतलं त्याचं थोडंफार अंश मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. चुकला असेल तर माझ्या पदरात घाला, चांगला असेल तर तुम्ही त्याचा आस्वाद जरूर घ्या. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून एक जर भाग हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.